भानुदास एकनाथ आणि विठ्ठल रखुमाईच्या जयघोषात टाळ मृदुंगाच्या तालावर डौलाने नाचणाऱ्या भगव्या पताकांसह श्री क्षेत्र पारेगाव ते श्री क्षेत्र पैठण या पायी दिंडी सोहळ्याचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष पूर्ण करून 51व्या वर्षात दिमाखात प्रस्थान झाले. हरिभक्त पारायण कैलासवासी विठ्ठल तात्या खिल्लारे यांनी 50 वर्षांपूर्वी सुरू केलेली ही परंपरा आजही तितक्याच उत्साहात सुरू आहे. पारेगाव येथून निघालेली ही दिंडी कोटमगाव, वैजापूर, गंगापूर यासह विविध गावांमधून साधारण 140 किलोमीटरचा प्रवास करून 8 दिवसांनी नाथषष्ठीच्या मुहूर्तावर पैठण येथे पोहोचेल. कडक उन्हाची तमानं बाळगता शेकडो आबालवृद्ध भाविक या वारीत सहभागी झालेत. दिंडीच्या मार्गावर प्रत्येक मुक्कामी प्रसिद्ध कीर्तनकारांच्या कीर्तनाची मेजवानी असून स्थानिक ग्रामस्थांकडून नाश्ता आणि भोजनाची अविरत सेवा दिली जाते. गेली 50 वर्ष सुरू असलेली ही भक्तीची सेवा यापुढेही अशीच अखंडित सुरू राहील असा विश्वास व्यवस्थापक जनार्दन खिल्लारे, केशव ढगे आणि दौलत सुरासे यांनी व्यक्त केला. ब्युरो रिपोर्ट, सचिन वखारे, येवला. कर्णप्रकाय